Hello students, we are back with a topic oscillatory motion and periodic motion. Previous क्लासमध्ये आपण रँडम मोशन, नॉन लिनियर मोशन आणि लिनियर मोशन म्हणजे काय याचा स्टडी केलेला आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे ऑसिलेटरी मोशन आणि पिरियॉडिक मोशन म्हणजे काय. तर चला बघूया. फर्स्ट इज ऑसिलेटरी मोशन. व्हॉट इज अन ऑसिलेटरी मोशन? ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय? When a body moves to and fro about a fixed point, it's said to be oscillatory motion. एखादी बॉडी टो आणि फ्रो पोझिशनमध्ये जर मूव्ह करत असेल. आता टो आणि फ्रो पोझिशन म्हणजे काय? टो अँड फ्रो पोझिशन मीन्स बॅक अँड फोर्थ पोझिशन. जर कुठला ऑब्जेक्ट बॅक अँड फोर्थ पोझिशनमध्ये मूव्ह करतोय, मोशनमध्ये आहे, तर त्या ऑब्जेक्टची मोशन कुठली झाली? पिरियॉडिक मोशन. फॉर एक्झाम्पल सी, एक वॉच आहे आपला, ठीक आहे, त्याला एक पेंडुलम आहे. इफ यू ऑब्झर्व द पेंडुलम इज मूव्ह इन बॅक अँड फोर्थ पोझिशन. पेंडुलमची मोशन कुठली असती? बॅक आणि फोर्थ पोझिशन. पेंडुलम काय करतो? सपोज दिस इज अ मीन पोझिशन ऑफ पेंडुलम. हे पेंडुलमची मीन पोझिशन आहे. आता पेंडुलम कुठे येईल? इकडे पहिला, म्हणजे ती झाली एक्स्ट्रीम पोझिशन. परत पेंडुलम इथेच येणार आहे. नाव अगेन पेंडुलम इज मूव्ह इन दिस पॉईंट, सो दिस इज ऑल्सो एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे ही त्याची मीन पोझिशनवरून एक्स्ट्रीम पोझिशन, परत एक्स्ट्रीम पोझिशन, म्हणजे बॅक अँड फोर्थ, टो अँड फ्रो. म्हणजे पेंडुलमची कंटिन्युअसली ही मोशन चालूच असणार आहे. बॅक अँड फोर्थ, टो अँड फ्रो. म्हणजे पेंडुलमची मोशन कुठली असेल? ऑसिलेटरी मोशन. दिस इज अ एक्झाम्पल ऑफ ऑसिलेटरी मोशन. नेक्स्ट एक्झाम्पल. आय होप स्टुडंट्स तुम्ही सगळ्याजणांनी झोका खेळलेला असाल किंवा झोक्यावर बसलेला असाल. तर झोका काय करतो? म्हणजे झोक्यावर बसल्यावर तुमची मोशन कुठली असती? बॅक अँड फोर्थ मोशन. म्हणजे तुम्ही अगोदर मागे जाता. सपोज दिस इज कॉन्स्टंट आहे तुम्ही, सो दिस इज अ मीन पोझिशन. जेव्हा तुम्ही मागे जाता तेव्हा त्याची एक्स्ट्रीम पोझिशन, जेव्हा पुढे येतात तेव्हा त्याची एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे मीन टू एक्स्ट्रीम कंटिन्युअसली तुमची प्रोसेस चालू असते. म्हणजे झोक्यावर बसणाऱ्या व्यक्तीची, ऑब्जेक्टची मोशन कुठली झाली? ऑसिलेटरी मोशन. बॅक अँड फोर्थ पोझिशन, टो अँड फ्रो पोझिशन. नेक्स्ट, मोशन ऑफ अ सिम्पल पेंडुलम. एक सिम्पल पेंड्युलम आहे. सपोज एक बॉबला तुम्ही थ्रेड बांधला आहे. सपोज दिस इज अ बॉब आणि त्याला एक तुम्ही थ्रेड बांधला आणि कशाला तरी फिक्स्ड करून ठेवला. जेव्हा त्या बॉबला तुम्ही टच केला किंवा काहीतरी त्याला ऑसिलेशन दिले, तर ही झाली त्याची पहिली मीन पोझिशन. आता तो पेंड्युलम बॉब कुठे येईल? या पोझिशनला. म्हणजे ही झाली त्याची एक्स्ट्रीम पोझिशन. तो बॉब तुम्ही तिथून सोडून दिला तर तो बॉब इकडे येईल. म्हणजे एक्स्ट्रीम, मीन, एक्स्ट्रीम म्हणजे टो अँड फ्रो, बॅक अँड फोर्थ पोझिशन पेंडुलमची चालू असेल. म्हणजे पेंडुलमची मोशन कुठली झाली? ऑसिलेटरी मोशन. सो दीज आर द सम एक्झाम्पल ऑफ ऑसिलेटरी मोशन. I hope students you are getting the point oscillatory motion. So first question for the homework is what is an oscillatory motion and give some example of oscillatory motion. Oscillatory motion म्हणजे काय आणि त्याची काही तुम्हाला एक्झाम्पल एक्सप्लेन करायचे. सी, हे बुकमधलं एक्झाम्पल आहे तेच. झोक्याची मोशन कुठली असती? टो अँड फ्रो, बॅक अँड फोर्थ पोझिशन. द स्विंग ऑलवेज कम बॅक फ्रॉम वन एंड टू अदर एंड. It takes about the same time to each swing or oscillation. तेच आहे back and forth position. This movement of swing is called oscillatory motion. Similarly, movement of pendulum of clock जे आत्ताच आपण बघितले. Wings a bird, जे बर्ड्स फ्लाय करतात, बॅक अँड फोर्थ. म्हणजे तुम्ही जर बर्डच्या विंग्सची जर मोशन बघितली तर ते टो अँड फ्रो, म्हणजे त्यांची बॅक अँड फोर्थच मोशन असते, म्हणून त्यांची मोशन असते ऑसिलेटरी मोशन. द निडल ऑफ स्विंग मशीन. जर तुम्ही स्विंग मशीनची मोशन बघितली तर ते काय करतात? अप डाऊन म्हणजे बॅक अँड फोर्थ, टो अँड फ्रो. म्हणजे स्विंग मशीनची पण एक्झाम्पल मोशन कुठली झाली? ऑसिलेटरी मोशन. सो दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ ऑसिलेटरी मोशन. तुम्हाला ऑसिलेटरी मोशनची एक्झाम्पल एक्सप्लेन करायचे. तुम्ही अजूनही कुठली करू शकता जे तुम्हाला माहिती. नेक्स्ट आपण बघूयात पिरियॉडिक मोशन.
पिरियॉडिक मोशन म्हणजे काय? आता आपण ऑसिलेटरी मोशन बघितलं, टो अँड फ्रो पोझिशन. आता ऑसिलेटरी आणि पिरियॉडिक मोशन म्हणजे छोटासा डिफरन्स आहे. ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय बघितलं होतं आपण? सपोज एखादा ऑब्जेक्ट आहे, तो काय करतोय? टो आणि फ्रो पोझिशन म्हणजे बॅक अँड फोर्थ पोझिशनमध्ये मूव्ह करतोय, त्याला आपण म्हणतो ऑसिलेटरी मोशन. आता आपल्याला बघायचं पिरियॉडिक मोशन म्हणजे काय. तर आधी पिरियॉडिक मोशन म्हणजे काय स्टडी करूयात आणि मग दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते बघूयात. सी, पिरियॉडिक मोशन. When the same motion repeats itself after equal interval of time, we call it periodic motion. जर एखादा ऑब्जेक्ट सेम मोशनमध्ये रिपीट करत असेल इक्वल इंटरवलमध्ये, तर त्याला आपण म्हणणार आहे की त्याची मोशन कुठली आहे? पिरियॉडिक मोशन. म्हणजे इक्वल इंटरवलमध्ये तो परत तीच प्रोसेस करत असेल, परत त्याच मोशनमध्ये असेल, तर त्याला आपण म्हणणार पिरियॉडिक मोशन. बघा, सी, फॉर एक्झाम्पल, मोशन ऑफ अ टिप ऑफ क्लॉक और मिनिट हँड, सेकंड हँड ऑफ क्लॉक. आता हे क्लॉक आहे, हा त्याचा सेकंड हँड क्लॉक, ठीक आहे. हा त्याचा आहे सेकंड काटा, मराठीमध्ये सेकंड काटा किंवा मिनिट काटा, तास काटा, ठीक आहे. आता हा जो सेकंड काटा आहे, सपोज तो पहिला इथे या पोझिशनला आहे. आफ्टर 60 सेकंड्स तो काय करेल? परत त्याच पोझिशनला येईल. आफ्टर 1 मिनिट और 60 सेकंड, 1 मिनिटानंतर किंवा 60 सेकंडानंतर तो रिव्होल्यूशन करत कुठे येईल? इथेच येईल. म्हणजे तो काय करतो? इक्वल टाइम इंटरवलमध्ये त्याचं डिस्टन्स कव्हर करतोय, म्हणजे तो मोशनमध्ये रिपीट करतोय तेच. म्हणजे तो बॅक अँड फोर्थ पोझिशन करतोय का? जशी झोक्याची मोशन होती, बॅक अँड फोर्थ मोशन ऑफ निडल ऑफ स्विंग मशीनच्या निडलची जी मोशन असते ती, किंवा आपल्या घड्याळाच्या ज्या पेंडुलम होता त्याची जी मोशन असते बॅक अँड फोर्थ. सपोज दिस इज अ पेंडुलम काय करतो? इकडे ही त्याची मोशन चालू असते कंटिन्युअसली. तशी या सेकंड काटायची किंवा मिनिट काटायची नाही आहे. तो काय करतोय? एकदाच ऑसिलेट करून येते इक्वल टाइम इंटरवलमध्ये. म्हणजे तो रिपीट बॅक अँड फोर्थ नाही करत आहे, पेंडुलमसारखं बॅक अँड फोर्थ नाही करत आहे. म्हणजे त्या काट्याची कुठलीही मोशन झाली पिरियॉडिक मोशन. दिस इज द एक्झाम्पल ऑफ पिरियॉडिक मोशन. नेक्स्ट, मोशन ऑफ अर्थची मोशन when it revolves around the sun. मोशन ऑफ द अर्थ when it revolves around the sun. जेव्हा अर्थ आपली सनच्या अराउंडमध्ये रिव्हॉल्युशन करते, तेव्हा त्या अर्थची मोशन कुठली झाली? बघा, अर्थ आता सपोज इथे 365 डेज नंतर अर्थ एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करून इथे येईल, ठीक आहे. 365 डेज और 1 year, 1 वर्षानंतर किंवा 365 डेज नंतर अर्थ रिव्हॉल्युशन करत सपोज पहिली इथे ती रिव्हॉल्व करत असं रिव्हॉल्युशन करत ती परत इथेच येईल. म्हणजे तिने पेंडुलमसारखी बॅक अँड फोर्थ पोझिशन केली का? नाही केली. तिने एकाच मोशनमध्ये ती आली, एकाच डायरेक्शनमध्ये तिने मूवमेंट केली. अशा मोशनला आपण म्हणतो पिरियॉडिक मोशन. सो दिस इज अ पिरियॉडिक मोशन. So next question for the homework is, what is a periodic motion and explain the example of periodic motion in detail. पिरियॉडिक मोशन म्हणजे काय आणि पिरियॉडिक मोशनचे तुम्हाला एक्झाम्पल्स डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचे. आता आपण याचे अजून काही एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल्स ऑफ पिरियॉडिक मोशन. सी, दिस इज अ एक्झाम्पल ऑफ ऑसिलेटरी मोशनमध्ये पेंडुलम काय करत होता? बॅक अँड फोर्थ पोझिशन. मोशन ऑफ स्ट्रिंग इन गिटारच्या ज्या स्ट्रिंगची मोशन असते तिला जर तुम्ही व्हायब्रेट केलं तर ते काय करतं? एक पर्टिक्युलर पॉईंट नंतर म्हणजे इक्वल इंटरवलमध्ये ते मोशन करतं. म्हणजे त्याची मोशन कुठली झाली? पिरियॉडिक मोशन. नेक्स्ट, मोशन ऑफ स्विंग किंवा झोक्याची मोशन. आता झोक्याची मोशन आपण बघितलं की ती कुठली मोशन आहे? ऑसिलेटरी मोशन. म्हणजे ती ऑसिलेटरी मोशन पण आहे आणि
पिरियॉडिक मोशन पण आहे. जसं की या पेंडुलमची पण मोशन कुठली आहे, ऑसिलेटरी मोशन पण आहे आणि पिरियॉडिक मोशन पण आहे. जसा की झोका आपण बघितला बॅक अँड फोर्थ पोझिशन, म्हणजे त्याची मोशन कुठली झाली, ऑसिलेटरी. पण झोका तुमचा इक्वल टाईम, त्याच टाईममध्ये जेव्हा झोका इकडे येईल त्याच टाईममध्ये झोका परत मागे जाणार, म्हणजे इक्वल टाईम इंटरवलमध्ये तो ती मुवमेंट कंप्लीट करतोय, म्हणजे त्याची मोशन कुठली झाली, ऑसिलेटरी ॲज वेल ॲज पिरियॉडिक. म्हणजे मोशन ऑफ स्विंग इज अन एक्झाम्पल ऑफ ऑसिलेटरी मोशन अँड पिरियॉडिक मोशन. हे दोन्ही एक्झाम्पल पिरियॉडिक आणि ऑसिलेटरी दोघांचे पण आहेत. नेक्स्ट, मोशन ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन. या फॅनचं मोशन, फॅन्सच्या ब्लेडचं मोशन कुठली असेल ती, ऑब्व्हियसली पिरियॉडिक. कारण हा फॅन सपोज इथे पहिलं याचं हे ब्लेड इथे, त्याला जर स्टार्ट केलं तर एक रिव्होल्यूशन कंप्लीट झालं तो इथेच येणार आहे. याची बॅक अँड फोर्थ पोझिशन आहे का, नाही. म्हणजे फॅनची मोशन कुठली झाली, पिरियॉडिक मोशन. सो देर आर मेनली four example for homework. First question is, what is a periodic motion? What is the oscillatory motion? Second question is, what is the example of oscillatory motion? Third question is, what is the periodic motion? And fourth question is, what are the examples of periodic motion? I hope students you are getting this point.